तर सोलापुरातील होडगी या रस्त्यावरील MSIDCच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला आता महापालिका प्रशासनाकडून स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। 26 जोड रस्त्यांच्या अडथळे आल्याने पालिकेकडून रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। सोलापुरातील होडगी रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि या रस्त्यावर आता महापालिका प्रशासनाने जे आहे ते स्थगिती दिलेली आहे। खरं तर या रस्त्याला अचानकपणे स्थगिती देण्यात आलेली आहे महापालिकेकडून। 50% अधिकचा रस्ता हा पूर्ण झालेला आहे। काय नक्की गडबड झालेली आहे? सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत साधारणपणे 5 किलोमीटरचा हा रस्ता होता। महापालिकेच्या दृष्टीने काय व्हायला पाहिजे, का कुठले चेंबर्स उचलून घेतले पाहिजे, पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, जे अप्रोच रोड्स आहेत त्याच्या संदर्भातलं काय नियोजन, या सगळ्या संदर्भातली एक बैठक झाली। त्या बैठकीनंतर त्यांनी व्हिजिट केली। व्हिजिटनंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी करून द्यायची कबुली दिली। पण हे करत असताना त्यांनी कुठेही ज्या आमच्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठेही सॉल्व करताना दिसल्या नाहीत। कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। जळगावमध्ये भरधाव टँकरनं आता दुचाकीला धडक दिल्यानं भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। मुंबई नागपूर महामार्गावर दुचाकीला टँकरनं ही धडक दिलेली होती। मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा अपघातात गंभीर जखमी झालेला आहे। मंगला अर्जुन माळी असं महिलेचं नाव असून त्यांचा मुलगा भरत माळी हा गंभीर जखमी झालेला आहे। दरम्यान सिमेंटचा रस्ता करण्यासाठी महामार्ग खरडल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप जो आहे तो आता करण्यात येतोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। जळगावमध्ये मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दिल्ली दरबार जवळ आज एक भीषण अपघात झाला। आता हा अपघात झालेला रस्ता आपण बघतोय, हा या ठिकाणी रस्ता बघा तुम्ही, सिमेंटचा रस्ता काही दिवसांमध्ये तयार केला जाणार आहे आणि त्यापूर्वीच हा रस्ता या ठिकाणी खरडून ठेवलेला आहे। आता या रस्त्यावरून गाडी चालवताना अनेकदा आपल्या वाहनाचा जो आहे वेग या ठिकाणी कमी करावा लागतो, मात्र मागच्या वाहनाला अंदाज येत नाही कि या वाहनाचा वेग किती आहे आणि तो त्याच्या वेगाने या ठिकाणी चालत असतो। क्या देखा तुमने सबरे, यहाँ पे क्या हुआ था, कैसे एक्सीडेंट हुआ है? बावड़ी की हालत तो बहुत बेकार थी। बावड़ी ये समझो का पूरी टूट गई थी। तो यहाँ एक तो ब्रेकर होना भी जरूरी है और रोड भी बराबर नहीं है, क्योंकि रोड पे जब 4 व्हीलर चलाओ तो ऐसा लगता है कि ये पंचर हो गई है। किशोर पाटिल, TV9 मराठी, जळगाव।